टॉपिक पुढे नेऊयात. मीटर ब्रिज. याला व्हीटस्टोन्स मीटर ब्रिज सुद्धा म्हणता येऊ शकेल. बेसिकली व्हीटस्टोन ब्रिजच आहे हा. फक्त एक स्पेसिफिक सांगतो मी मीटर त्याला का म्हणलेलं आहे. बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये समजलं होतं आपल्याला की व्हीटस्टोन ब्रिज काय आहे. 5 रेजिस्टन्सेस जेव्हा असे अरेंज केले आणि त्याच्या या 2 टर्मिनल्सना आपण इलेक्ट्रिक सप्लाय दिला, यातनं करंट येतो एका ठिकाणी जातोय, असं जर दिलं या 2 पॉईंट्सनं, तुम्हाला सांगितलं तर या 2 पॉईंट्सनं दिलं तर दॅट इज नॉट कॉल्ड व्हीटस्टोन मीटर ब्रिज, व्हीटस्टोन ब्रिज. ठीक आहे, दिस इज नो व्हीटस्टोन्स ब्रिज. ओके, आता ह्या ब्रिजचा फायदा काय आहे सांगतो. जर मी तुम्हाला म्हटलं हे R1, R2, R3 आणि R4 आणि हे R5 असे 5 रेजिस्टन्सेस आहेत. मी काय म्हणलं, बॅलन्स्ड मीटर ब्रिज आपण बॅलन्स व्हीटस्टोन्स ब्रिज आपण कधी म्हणतो, जेव्हा R5 मधनं करंट 0 असतो. आणि त्याची कंडिशन मी डिराईव्ह केली होती मागच्या क्लासमध्ये की अपोजिट रेजिस्टन्सेसचा प्रोडक्ट सारखा असायला पाहिजे. R1, R3 इक्वल टू R2, R4. कळतंय का? जेव्हा हे असं असतं तेव्हा हे मधनं करंट जात नाही. आता या प्रॉपर्टीचा मला जर उपयोग कसा करता येईल, याचा उलटं करता येईल का मला. बघा, समजा असं सर्किट मला दिलेलं आहे, असे 5 रेजिस्टन्सेस आहेत. तर मी काय करतो, मुद्दामून हा पॉईंट असा मूव्ह करतो की मला यातनं करंट 0 येईल. आणि यातनं जर करंट 0 येत असेल तर डेफिनेटली हे असं ट्रू होईल. आणि जेव्हा हे असं ट्रू होईल, हे रिलेशन ट्रू असेल, जेव्हा हे असं असेल तेव्हा या 4पैकी कुठला तरी एक अननोन असेल तर मी ते फाइंड करू शकतो. म्हणजे बॅलन्स्ड व्हीटस्टोन्स ब्रिज कॅन बी युज्ड टू फाइंड अननोन रेजिस्टन्स ना. बघा, आता फॉर एक्झाम्पल हे मला माहिती आहे 2 ओहम आहे, हे माहिती आहे 4 ओहम आहे, हे 3 ओहम आहे. हे किती असायला पाहिजे? ओके, अनबॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज असेल तर हे कधीच हे काढता येणार नाही, या पद्धतीने काढता येणार नाही. ठीक आहे, डेटा सफिशियंट नाही होणार त्यासाठी. मग त्यांना ह्याचा अख्खा रेजिस्टन्स द्यावं लागेल आणि मग ती फार एक कॉम्प्लिकेटेड मेथड आहे, त्याने आपल्याला करावं लागेल. ते आपल्या काही स्कोपमध्ये नाही आहे. पण जर मला हे माहिती आहे की ह्याचे तिन्ही व्हॅल्यू अशा आहेत आणि हा बॅलन्स्ड व्हीटस्टोन्स ब्रिज आहे. बॅलन्स्ड आहे म्हणजे काय, यातनं करंट जात नाही आहे. बॅलन्स आहे, यातनं करंट जात नाही आहे, याचाच अर्थ हे व्हॅलिड आहे. आणि हे व्हॅलिड जर असेल तर हे 4 त्रिक 12 ओहम झाले ह्याचा प्रोडक्ट. आणि ह्याचा काय झाला 2 जर असेल तर मग हे किती असायला पाहिजे 6 ओहम. ॲज सिम्पल ॲज दिस. म्हणजे मला बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिजचा फायदा काय करून घेता येतो, अननोन रेजिस्टन्स काढता येतो. बघा, आता याच सेटअपचा थोडा सेटअपमध्ये थोडासा चेंज केलेला आहे आणि त्याला आपण आता मीटर ब्रिज म्हणणार आहे. चेंज कसा केलेला आहे बघा, मी डायग्राम शेजारी ठेवतो आणि दुसऱ्या पेजवर ड्रॉ करतो, म्हणजे तुम्हाला हे दोन्ही पॅरलली बघता येईल. बघा, आता मी हा सेटअप थोडासा रिअरेंज कसा करतो बघा. मी काय करतो, हा एक नोन रेजिस्टन्स आहे R1 आणि हा एक अननोन रेजिस्टन्स आहे असा से X काहीतरी X रेजिस्टन्स आहे जो मला काढायचा आहे. आय डोंट नो व्हॉट इट इज. ओके, पुढे काय करतो मी, याला असं एक सप्लाय देतो आणि इथनं अशी एक मीटरची पट्टी ठेवतो. मीटर पट्टी जी आपण कपड्याची लेंथ वगैरे मोजायला वापरतो ना, मीटरची पट्टी असते 1 मीटर लांबीची, स्टीलची पट्टी, मेटलची. ओके, असं कनेक्ट करतो. बघा, हे काय आहे, हे काही नाही, सारे वायर्स आहेत. हा रेजिस्टन्स आहे, हे X आहे आणि ही मीटर पट्टी आहे. इट्स अ मीटर स्टिक, मेटलवाली. ह्याच्यावर काहीतरी मार्किंग्स आहेत. ठीक आहे ना. तर मीटर पट्टीच का असते, कारण ह्याची लेंथ जर 1 मीटर असेल तर आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जातं म्हणून, बाकी काही नाही. ह्याची मीटर दुसरी जरी असेल लेंथ तरी पण चालणार आहे. बरं, आता मी काय करतो, एक इथं बांधतो, एक इथनं कनेक्शन घेतो आणि या ठिकाणी काय करतो, एक गॅल्व्हॅनोमीटर लावतो. आता गॅल्व्हॅनोमीटर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे जे करंट मेजर करायला वापरलं जातं. आपण गॅल्व्हॅनोमीटर आणि बाकीचे ॲमीटर, व्होल्टमीटर हे सगळं आपण पुढे शिकणार आहोत. गॅल्व्हॅनोमीटर एस्पेशली मॅग्नेटिझममध्ये येईल, त्याचं वर्किंग आपण मॅग्नेटिझममध्ये शिकणार आहोत.
हा गॅल्व्हॅनोमीटर असतो आणि याचा यूज काय असतो गॅल्व्हॅनोमीटरचा? टू मेजर करंट, सॉर्ट ऑफ ॲमीटर. तुम्ही ॲमीटर शब्द ऐकला असेल. ओके, ॲमीटर इज गॅल्व्हॅनोमीटर ओनली. फक्त गॅल्व्हॅनोमीटरचा एक लिमिटेशन असतं की गॅल्व्हॅनोमीटर कमी अमाऊंटचा करंटच मोजू शकतो. करंट जर जास्त असेल तर गॅल्व्हॅनोमीटर वर्क होत नाही, त्याची ॲक्युरेसी राहत नाही. तर त्याचं ॲमीटरमध्ये कन्व्हर्जन करतात. म्हणजे ॲमीटर काय करतो? ॲमीटर इज अ गॅल्व्हॅनोमीटर ओनली, बट ॲमीटर इज अ गॅल्व्हॅनोमीटर विच इज डिझाईन टू मेजर हायर करंट्स, अमाऊंट्स ऑफ करंट. ओके, आता ही वायर मी काय केली? इथं असं एका ठिकाणी कनेक्शन दिलं. आता हे प्रॅक्टिकल लाईफमध्ये कसं असतं? असं इथनं हे वायर असे असते आणि हातामध्ये एक जॉकी नावाचा एक असतो. जॉकी म्हणतात त्याला. व्हॉट इज दिस जॉकी? जॉकी म्हणजे काय असतं? हे असं एक इन्स्ट्रुमेंट असतं. असं इथं खाली मेटल टिप असतो. इथं ती वायर कनेक्टेड असते. म्हणजे हे जे जंक्शन आहे, हे इथलं जंक्शन आहे. म्हणजे ही जी वायर आलेली आहे ना, ही वायर याला इथं कसं कनेक्ट झालेली असते. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरकडनं आलेली वायर इथं कनेक्ट झालेली असते आणि ह्याच्यावर हे रबर असतं, प्लॅस्टिक असतं, ज्याला आपण हातात पकडू शकतो. हे एवढं मोठं लांब असतं. हे त्याला आपण असं पेनसारखं असतं, समथिंग लाईक अ पेन. आपण इथं पकडू शकतो. असं मी पेनला कसं पकडलं ना, असं तर तसं मी या जॉकीला पकडू शकतो. आणि इथं खाली मेटल टिप असतो जॉकीचा. आणि इथं काय असतो? इथं या टिपला ती वायर अशी जोडलेली असते. जी वायर गॅल्व्हॅनोमीटरकडनं येते ना, ती वायर तर जोडलेली असते. आणि हातात हा जॉकी असतो. हा जॉकी काय करतो मी? हे जॉकीचं हे मेटल टिप असतं आणि बाहेरनं प्लॅस्टिक कवर असतं. आणि या ठिकाणी जी वायर टच असते, आत इथं स्क्रू असतो आणि त्याच्यावर प्लॅस्टिकची कॅप असते आणि याच्या आतनं एक मेटलचं कनेक्शन असतं या टिपला. म्हणजे तो जो करंट इथनं येतो, तो करंट ह्याच्या आतनं इथपर्यंत आलेला असतो. फक्त वरनं प्लॅस्टिकचं कवर असतं, म्हणजे मला शॉक लागू नये म्हणून, किंवा तो करंटमध्ये मी काही अल्टर करू नये म्हणून. असा तो जॉकी हातात पकडायचा आणि तो जॉकीचं जे मेटल टिप असतं त्या पट्टीवर टच करायचं. कळतं ना? आता काय होतं? पट्टीवर मी टच केलं, समजा या पॉईंटला टच केलं. आता बघा ही डायग्राम आणि व्हीटस्टोन डायग्राम कशी झाली बघा. हा आर म्हणजे हा R1, हा एक्स म्हणजे R4. कळतंय? हा R2 म्हणजे काय? ज्या ठिकाणी मी समजा जॉकीला या पॉईंट टच केलं, मी ज्या पॉईंट टच करेल तर हे अंतर, हे जे डिस्टन्स आहे मेटल पट्टीचं, या डिस्टन्समधलं जे मेटल आहे तो एक रेझिस्टन्स ऑफर करणार आहे ना काहीतरी. आणि तो रेझिस्टन्स काय झाला? R2. आणि या पॉईंटच्या ज्या पॉईंट टच केलं मी, त्या पॉईंटच्या पासून राईट साईडचं जे मेटल आहे तो जो ऑफर करणार आहे रेझिस्टन्स, ते काय झालं? R3. कळतंय? बघा, लुक ॲट धिस अँड लुक ॲट धिस. काहीच नाही, फक्त इथं स्ट्रक्चर मी चेंज केलेलं आहे, बाकी फंडा तोच आहे. R1, R2, R3 आणि R4. कळतंय? आणि ऑब्व्हियसली ह्याला इथनं सप्लाय दिलेला असतो. दिस इज कनेक्टेड टू एक्सटर्नल सोर्स. हे असं असतं. ओके, आता ह्याचा यूज कसा आहे बघा. मी काय करतो? बेसिकली हे असं मीटर पट्टी का वापरली आहे? कारण मी हा जॉकीचा जो पॉईंट टिप आहे, तो टिप असा हलवू शकतो ना, पट्टीवर टच करून हलवू शकतो. या पट्टीवर जसं टच करून मी हलवेल त्याप्रमाणे मी कशाची व्हॅल्यू बदलतोय? मी R2 आणि R3ची व्हॅल्यू बदलतोय. लक्षात घ्या, R1ची जी आहे ती म्हणजे R ना, Rची व्हॅल्यू फिक्स्ड आहे, Xची व्हॅल्यू पण फिक्स्ड आहे पण अननोन आहे. फिक्स्डच आहे पण अननोन आहे, मला माहीत नाही. फक्त मला चेंज काय करतात? तर जॉकीला मी असं टच केलेला पॉईंट आहे, हा जो पॉईंट मी इथनं असा हलवला, या पट्टीवर टेकून हलवायचा बरं का, स्लाईड करायचा पट्टीवर चिटकून. स्लाईड करायचा केला तर काय होईल? जर मी हा पॉईंट या पॉईंटच्या जवळ आणला तर काय होईल? R2 एकदम कमी झाला ना. आता करंट R2 रेझिस्टन्स कमी झाला, R3 फार वाढला. कळतंय? या पॉईंटला जर मी इथं मध्यभागी ठेवलं तर R2 आणि R3 एकच झाला. असं का एकच का झालं? कारण लक्षात घ्या, आपण काय म्हणलेलं, रेझिस्टन्स इज इक्वल टू ρL/A ना, आठवतंय का? म्हणजे ही मेटलची पट्टी तरी एकच आहे मटेरियल. इथं पण लेफ्टला राईटला दोन्ही मटेरियल सारखंच आहे, त्यामुळे रो तरी दोन्हीमध्ये सेम आहे, तुम्हाला माहिती आहे. L/A म्हणजे काय? L/A ना, दोघांचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पण सारखा आहे, पण लेंथ चेंज झाली. जर मी हा पॉईंट मध्यभागी ठेवला तर ही L आणि ही L एकच झाली. म्हणजे L एकच आहे, A एकच आहे, रो एकच आहे, म्हणजे R एकच आहे. मग दॅट केसमध्ये R2 आणि R3 सेम झाले. कळतंय? आता या पॉईंटला जर मी या जवळ नेलं असं, तर आता हा पॉईंट जर इथं आणला, समजा हा पॉईंट जर इथं आणला तर काय झालं? इथं आणल्यानंतर हे R2 कमी झालं.
R3 वाढलं का लेंथ कमी झाली, लेंथ कमी म्हणजे रेजिस्टन्स कमी. कळतंय फंडा हा? ओके. तर ह्याचा सेटअप कळला. तर मी काय करतो, हातात हा जॉकी, बेसिकली हा एक्सपेरिमेंट असतो आपल्या कदाचित सिलेबसमध्ये पण असेल हा, आणि आपण पण हे आपल्या एक्सपेरिमेंट जेव्हा कराल तुम्ही जाल तेव्हा कदाचित हा असायची शक्यता आहे, कारण हा बहुत एकदम पॉप्युलर एक्सपेरिमेंट आहे. तर जेव्हा तुम्ही असं मूव्ह करता, बऱ्याच ठिकाणी ही पट्टी असते, काही ठिकाणी फक्त वायर पण असते. फक्त त्या वायरची लेंथ 1 मीटर घेतो म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जातं. बघा आता मी कसं करतो. आता समजा ज्या पॉईंटला आता मी काय करतो, हे स्विच ऑन करतो. इथं की असते ना, ह्याला हे सिम्बॉल आहे, हा कीचा सिम्बॉल आहे. जेव्हा ह्याच्यामध्ये हे असं इन्सर्ट केलेलं असतं तेव्हा द की इज ऑन वर्किंग. आता की ऑन आहे तर काय झालं, करंट विल स्टार्ट फ्लोईंग. करंट असं स्टार्ट फ्लो करेल. इथं करंट फ्लो करायला गेला तर आता मी काय करतो, हा पॉईंट इथनं चालू करतो. हा जॉकीचा पॉईंट, टच पॉईंट इथनं चालू करतो. इथनं हळूहळू हा पॉईंट एकदम स्लोली आणतो. ओके. जेव्हा स्लोली आणत जाईल तेव्हा मला सांगा मी चेंज काय करतोय, R2 आणि R3 चेंज करतोय. बरोबर आहे. लक्षात घ्या, मधला रेझिस्टन्स जो आहे R5, हा R5 म्हणजेच गॅल्व्हॅनोमीटरचा रेझिस्टन्स. कळतंय का? ओके. या असं होणार नाही की प्रत्येक पॉईंटला बॅलन्स होणार नाही हे ब्रिज. या पॉईंटला चालू केल्यानंतर हे जसं मूव्ह करतो मी, असं यातनं काहीतरी करंट फ्लो होणारच आहे ना या गॅल्व्हॅनोमीटरमधनं. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटर काहीतरी डिफ्लेक्शन दाखवेलच. गॅल्व्हॅनोमीटर म्हणजे बेसिकली काय, तो असा डायल असतो, त्याचा असा गोल डायल असतो, असा काटा असतो, आणि इथं ते मार्किंग असतं, कॅलिब्रेशन केलेलं असतं. तर बेसिकली हा काटा जो असतो तो असा स्पीडोमीटरमध्ये कसं असतं ना तसं तो काटा तो मूव्ह होत असतो. तर यात काहीतरी डिफ्लेक्शन दाखवत असतो. बरं. तर मग मी काय करतो, स्लोली हे जॉकीचा पॉईंट असा एका कुठल्या तरी ठिकाणी आणतो. आणि समजा या डिस्टन्सला, कुठल्या तरी एका डिस्टन्सला, से हे डिस्टन्स L आहे. हे डिस्टन्स किती आहे, L. या L डिस्टन्सला तो या गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन नल दाखवायला लागलाय. नल डिफ्लेक्शन म्हणजे तो गॅल्व्हॅनोमीटर बेसिकली ते नल डिफ्लेक्शन असं मध्यभागी असतं. दिस इज नल डिफ्लेक्शन. मध्यभागी नल असतं आणि तो इथं पण जाऊ शकतो, इथं पण जाऊ शकतो. इथं जातो म्हणजे करंटची डायरेक्शन एका ठिकाणी फ्लिप होतीये, आणि हा मीन असतो त्याचा, आणि इथं नल डिफ्लेक्शन असतं, झिरो मार्किंग इथं असतं, आणि इथं गेला म्हणजे त्याची डायरेक्शन फ्लिप झाली. ओके. आता ज्या पॉईंटला समजा या इथनं L डिस्टन्सवर ह्यांनी नल डिफ्लेक्शन दाखवलं. नल डिफ्लेक्शन दाखवलं म्हणजे झिरो मार्किंग आहे, त्या ठिकाणी हा थांबून गेला. ज्या ठिकाणी नल डिफ्लेक्शन आलं त्या ठिकाणी मला सांगा अशी सिच्युएशन झाली, म्हणजे यातनं करंट फ्लो होणं बंद झालं, गॅल्व्हॅनोमीटरमधनं करंट फ्लो बंद झालं, म्हणूनच नल डिफ्लेक्शन दाखवलं. आणि करंट फ्लो मधनं होणं बंद झालं याचा अर्थ काय, आता हा व्हीटस्टोन ब्रिज बॅलन्स झाला. आता याला आपण मीटर ब्रिज म्हणतो. हा मीटर ब्रिज बॅलन्स झाला. मीटर ब्रिज मग काय, तर ही लेंथ 1 मीटर आहे म्हणून, बाकी काही नाही. मीटर ब्रिज बॅलन्स झाला. बॅलन्स झाला म्हणजे काय पाहिजे तुम्हाला माहिती आहे, अपोजिट प्रोडक्ट ऑफ रेजिस्टन्स शुड बी सेम. म्हणजे काय मला लिहिता येईल की हा R1 R3 इक्वल टू R2 R4 ना. ओके. R1 काय आहे, R1 Rच आहे. R3 किती आहे, R3 म्हणजे हा रेजिस्टन्स ना. बघा अपोजिट हा रेजिस्टन्स किती आहे, रेजिस्टन्सची मला माहिती आहे रो L बाय A. म्हणजे काय, रो रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे, L ना. ही लेंथ किती आहे, 1 मीटर मायनस L ना, 1 मायनस L, रो L बाय A. A इज एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द मेटल पट्टी इज इक्वल टू R2. मला सांगा R2 हा आहे ना, R2 म्हणजे हा R2 किती आहे, रो L बाय A इंटू R4 अननोन X. बघा रो कट A कट, म्हणजे मला काय मिळालं, R1 मायनस L इज इक्वल टू LX. दिस इम्प्लाइज X इज इक्वल टू L. इथं गेलं तर काय झालं, X इज इक्वल टू 1 मायनस L बाय L इंटू R. ॲज सिम्पल ॲज दिस. बघा ह्याच्यामध्ये मला L आहे, एक्सपेरिमेंटली मला मोजता येतं. हे मीटर पट्टी वापरलीच आहे मी, कारण त्याच्यावर मार्किंग्स आहेत. तर ज्या ठिकाणी मला L मोजता येतं, Lची व्हॅल्यू तर ठेवली, तर या ठिकाणी Lची व्हॅल्यू ठेवली, आणि मला हा R तरी माझा नॉन रेजिस्टन्स आहे. इथं ठेवल्यानंतर मला काय मिळेल, Xची व्हॅल्यू काढता येईल, अननोन रेजिस्टन्स काढता येईल. कळत आहे, ओके. तर दिस इज हाऊ अ मीटर ब्रिज वर्क्स. ह्याला म्हटलेलं आहे मीटर ब्रिज, इथं टायटल लिहिलेलं आहे मीटर ब्रिज. तर बेसिकली मीटर ब्रिज इज नथिंग बट बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज ओनली.
फक्त याचा सेटअप वेगळा आहे आणि याच्यामध्ये एक मीटर पट्टी असते, त्याच्यावर आपण जॉकीच्या थ्रू टच केलेलं असतं. तर तुम्ही ही डायग्राम ड्रॉ करा. सगळ्यात पहिल्यांदा मी ज्या या सिक्वेन्समध्ये सांगत गेलो ते सगळं व्हिडिओ एकदा परत पहिल्यापासून बघा. तुम्हाला त्यातले जे स्टेटमेंट्स लिहिण्यासारखे वाटले व्हिडिओ पॉज करा आणि लिहा. तर हे जॉकी च्या थ्रू आपण हे टच केलेलं आहे या ठिकाणी आणि त्याच्यानुसार आपण हे R2 आणि R3ची व्हॅल्यू व्हेरी केली आणि ज्या पॉइंटला नल डिफ्लेक्शन आलं, नल डिफ्लेक्शन म्हणजे काय, देर इज नो करंट फ्लोईंग थ्रू R5. याचा अर्थ काय, नाव दिस इज व्हॅलिड, द ब्रिज इज बॅलन्स्ड आणि दिस इज व्हॅलिड म्हणजे हे दिस इंटू दिस इज इक्वल टू दिस इंटू दिस. आणि हे मी असं लिहिलं इथं. आणि त्यानंतर रेझिस्टन्स माहिती आहे, प्रपोर्शनल टू रो एल बाय ए असतो, ते ठेवलं, कॅन्सल आउट केल्या गोष्टी आणि इथं डायरेक्शन साईड्स फ्लिप केल्या आणि एक्सची व्हॅल्यू मला मिळाली. ह्या एलची व्हॅल्यू मला एक्सपेरिमेंटमधनं मिळालेलीच आहे, त्याच्यावरनं मला एक्सची व्हॅल्यू मिळाली. कळत आहे. आता मला जर या रेझिस्टन्सचा मला व्हॅल्यू कळली, एक्स मिळाला, समजा मला दुसरा रेझिस्टन्सची व्हॅल्यू, अननोन रेझिस्टन्सची व्हॅल्यू मोजायची आहे, मी या एक्सला काढतो आणि या दोन्ही टर्मिनलच्या मध्ये तो अननोन रेझिस्टन्स घालतो एक्स डॅश आणि परत सेम एक्सपेरिमेंट रिपीट करतो, मला ती व्हॅल्यू मिळेल. कळतंय. ओके, हे लिहून घ्या.